नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 10 वाजलेले आहेत. आत्ताच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं करतोय. तर बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातली. पहाटे एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदान येथून पोलिसांनी हुसकावून लावलेलं होतं आणि या कर्मचाऱ्यांनी त्यानंतर सीएसएमटी स्थानकामध्ये ठिय्या मांडला होता. तर आता सीएसएमटी स्थानकामधून देखील या कर्मचाऱ्यांना हुसकावून लावण्यात आलेलं आहे. ज्यांच्याजवळ तिकीट असेल त्यांनाच स्थानकावर थांबवण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे आणि प्रत्येकाकडील तिकीटही तपासली जात आहेत. सीएसएमटी स्टेशनवर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. सीएसएमटी स्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवलेला असून पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपण दृश्यांमध्ये पाहतोय, हा अधिक वाढवण्यात आलेला आहे आणि प्रत्येक पोलीस जे आहेत ते या एसटी कर्मचाऱ्यांकडच्या तिकिटांची तपासणी करतायत. ज्यांच्याकडे तिकीट आहे त्यांनाच सीएसएमटी स्थानकावर थांबण्याची परवानगी आहे, अन्यथा त्यांना या स्थानकावरून हुसकावण्यात येतंय. तर आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. थेट मनोजकडे जाऊयात आपण. मनोज, नेमकं काय घडतंय सीएसएमटी स्थानकावर? म्हणाले आपल्याला माहितच आहे, काल जो सिल्वर वॉकवर प्रकार झाला होता त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर रात्री जे आझाद मैदानामध्ये बसलेले जे एसटी कर्मचारी होते त्यांना तिथून हुसकावून लावण्यात आलं होतं आणि त्यांनी सीएसएमटी स्थानकाचा आसरा घेतला होता. सकाळपर्यंत त्यांना इथेच थांबू देण्यात आलं होतं. आता मात्र या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी आलेले आहेत, तिकीट तपासणी झालेले आहेत आणि हे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांकडे तिकीट आहे का ते तपासतायत. परंतु कर्मचाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी जे प्लॅटफॉर्म तिकीट असते ते काढलेलं या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक कर्मचाऱ्यांकडे हे प्लॅटफॉर्मचं तिकीट आहे, परंतु हे ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्या ठिकाणी जे आता मुंबईकर कामावर जाण्यासाठी निघालेला असताना या ठिकाणी त्यांना अडचण होऊ शकते, म्हणून या कर्मचाऱ्यांना इथून सुद्धा काढून देण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी म्हणतात की आम्ही तर प्लॅटफॉर्मचं तिकीट काढलेलं आहे, त्यामुळे इथेच बसणार आहोत. तर जे अधिकारी आहेत ते त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की या ठिकाणी आता गर्दीची वेळ झालेली आहे, लोकांना त्रास होतोय, तुम्ही बाजूला बसा किंवा इतर ठिकाणी जा. परंतु जे एसटी कर्मचारी आहेत ते म्हणतात आमचा हक्क आहे, कारण आमच्याकडे तिकीट आहे, त्यामुळे आम्ही प्लॅटफॉर्मवर थांबू शकतो. हा एक त्यांचा कायदेशीर जरी बाब असली तरी मात्र पोलिसांना असं वाटतं की या ठिकाणी कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, म्हणून रेल्वे पोलीस फोर्स असेल, म्हणजे सुरक्षा बल असेल, जीआरपी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जे या ठिकाणी असलेले कर्मचारी आहेत त्यांचे सुद्धा पोलिसांसोबत वाद होत आहेत. पोलीस त्यांना बाहेर जाण्यास सांगत आहे किंवा बाजूला होण्यास सांगत आहे, परंतु हे जवळपास 100 ते 150 कर्मचारी या ठिकाणी आहेत. अगदी बरोबर आहे मनोज. हे कर्मचारी इथे मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहेत. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलाय आणि त्यात जरी आज शनिवार असला तरी देखील सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांची ही वर्दळ कायम पाहायला मिळते. त्यामुळे स्थानकामध्ये नक्कीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असेल. अगदी अगदी बरोबर आहे. आता ज्यांच्याकडे तिकीट नाहीये हे त्यांना जो मेन सीएसटीचं लोकल स्टेशन आहे त्या लोकल स्टेशनवरून ते बाहेर काढून देत आहेत, कारण त्याच्याकडे तिकीट नाहीये, प्लॅटफॉर्मचं कुठलंही तिकीट नाहीये. त्यामुळे त्यांना असं बाहेर काढण्यात येत आहे. जवळपास 15 ते 20 जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे तिकीट नाहीये, त्यांना हे जे रेल्वे पोलीस फोर्स आहे, सुरक्षा बल आहे, ते बाहेर काढतायत. परंतु अजूनही आतमध्ये जवळपास 50 ते 100 जे कर्मचारी ते आतमध्येच आहेत ज्यांच्याकडे तिकीट आहेत. परंतु पोलीस आणि रेल्वे तपासणी जे आहेत ते त्यांच्या एकेकाचं तिकीट सुद्धा बघत आहेत आणि जर तिकीट नसेल तर त्यांना मात्र बाहेरच काढण्यात येईल, कारण याआधी सुद्धा 10 ते 15 जे कर्मचारी आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. दृश्यांमध्ये मनोज आपण पाहतोय रेल्वे कर्मचारी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांचं तिकीट तपासतायत. तिथे एकेकाची खरं तर चौकशी केली जाते तिकिटाविषयी. एकूणच जर आपण पाहिलं तर त्यांना आझाद मैदानातून सीएसएमटीकडे हलवणं आणि आता सीएसएमटी स्थानकातून सुद्धा हुसकावण्याचा प्रयत्न खरं तर सुरू आहे. तिकिटाचं हे कारण देऊन त्यांची तिकीट तपासणी केली जाते आणि एकूणच त्यांना या ठिकाणून सुद्धा हलवायचं आहे. तर पोलिसांची भूमिका कुठेतरी अधिक आक्रमक झाल्यासारखी पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे. या ठिकाणी आता यांचं जे एसटी कर्मचारी आहेत त्यांचं नेतृत्व करण्यासाठी कोणी नाहीये, हे सगळे वेगवेगळे आहेत. परंतु सगळ्यांना विश्वास आहे की जोपर्यंत गुणरक्षक पदावर यांची सुटका होत नाही आणि कालपासून अनेक कर्मचारी आहेत ते बेपत्ता सुद्धा झालेले आहेत, त्यांचा सुद्धा कुठे ठाव ठिकाणा नाहीये असं हे कर्मचारी सांगत आहेत.
तर यामध्ये जे प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत, जे कर्मचारी बोलत आहेत, त्या कर्मचाऱ्यांना आता जे रेल्वे पोलीस फोर्स आहे किंवा CRP आहे, सुरक्षा बल आहे, ते ज्यांनी अशा मीडियासमोर आलेले पाहायला. तर आता ही दृश्य पाहतोय CSMT स्थानकामधली दृश्य आहेत. तर रेल्वे पोलिसांचं CRPF सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ST कर्मचाऱ्यांना या ठिकाणून हटवण्यासाठी, त्यांना तिथून देखील हुसकावण्यासाठी हे पोलीस सज्ज झालेले आहेत. कारण ज्यांच्याकडे तिकीट नाही, रेल्वेचं तिकीट किंवा प्लॅटफॉर्मचं तिकीट नाही, अशा ST कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या CSMT स्थानकामध्ये सुरू आहे. आझाद मैदानातून त्यांना उठवल्यानंतर CSMT स्थानकावर सुद्धा पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्याचबरोबर रेल्वे कर्मचारी सुद्धा या सगळ्या ST कर्मचाऱ्यांच्या तिकिटांची तपासणी करताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. आत्ताची ही ताजी दृश्य आहेत. तिकीट असेल त्यांनाच स्थानकावर बसता येणार आहे, अन्यथा त्यांना CSMT स्थानकातून देखील हुसकावण्याचं काम पोलिसांनी आता सुरू केलेलं आहे. पोलीस कुठेतरी आक्रमक झालेले आहेत. काल सिल्वर ओकवर झालेल्या हल्ल्यानंतर या ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये एक नवा वाद समोर आलेला आहे. आझाद मैदानानंतर आता CSMT स्थानकातून देखील त्यांना हुसकावण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. तर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. आपण थेट अजितकडे जाणार आहोत. अजित, आपण पाहतोय आज पहाटे आझाद मैदानातून या सगळ्या ST कर्मचाऱ्यांना CSMT स्थानकामध्ये हलवण्यात आलं. आता CSMT स्थानकामधून देखील हलवण्याचं काम सुरू आहे. रेल्वे कर्मचारी प्रत्येकाच्या तिकिटाची तपासणी करतात. तिकीट नसेल तर त्यांना स्थानकातून बाहेर जायचंय. पोलिसांचा बंदोबस्त अधिक वाढलेला आहे. कुठेतरी पोलिसांवर अधिक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय का? पोलिसांची सुद्धा चौकशी सुरू झाली आहे का, की इतकी मोठी घटना घडली आणि पोलिसांना माहिती कशी नाही? खरं तर आत्ता CSMT जे रेल्वे स्थानक आहे, या स्थानकावरती पोलीस म्हणजे रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलीस, त्याबरोबरीनं TC म्हणजे तिकीट तपासणी जे आहेत, हे कर्मचारी सगळे मिळून जे ST कर्मचारी CSMT रेल्वे स्थानकावर बसलेले आहेत, या सर्वांची तिकीट तपासत आहेत. हा मुद्दा सकाळपासूनच उपस्थित होत होता, पण नंतर काही काही जे रेल्वे कर्मचारी जे आहेत त्यांनी ही माहिती दिल्यानंतर ST कर्मचारी जे आहेत यांनी ह्या तिकिटा ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत. त्यामुळे बहुतांश जे ST कर्मचारी आहेत या सगळ्यांकडे तिकीट आहे, पण तरी देखील एक प्रोटोकॉल म्हणून आणि कुठेही कायद्याचं उल्लंघन होऊ नये. आणि CSMT रेल्वे स्थानक हे गजबजलेलं रेल्वे स्थानक आहे. इथं सतत गर्दी असते आणि सकाळची वेळ आहे, मोठ्या संख्येनं प्रवासी इथे येतील, त्यांना कुठे अडचण होऊ नये आणि यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरता रेल्वे पोलिसांनी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कायदेशीररित्या सर्वांची तिकीट तपासली जाते आणि ज्यांच्याकडे तिकीट नाही आहे त्यांना रेल्वेच्या बाहेर त्या ठिकाणी जाण्यास सांगितलं जातं. तर ही सध्याची परिस्थिती CSMT रेल्वे स्थानकावरती आहे. आणि मी आता सध्या किला कोट इथे आहे. किला कोटला छावणीचं स्वरूप दिलेलं आहे, कारण का या ठिकाणी 103 ST कर्मचाऱ्यांना त्यांच्यासह गुणरत्न सदावर्ते यांना हजर केलं जाणार आहे. साधारणपणे 11 सुमारास हजर केलं जाईल. त्यामुळे याआधीच सदावर्ते यांच्या पत्नी ज्या आहेत जयश्री पाटील यांनी सर्व ST कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही या किला कोर्टच्या बाहेर मोठ्या संख्येने जमावं, म्हणजे इथं कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यामुळे हे अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे. जर तुम्ही पाहिलं तर किला कोर्टच्या बाहेर डाव्या उजव्या बाजूला सर्व ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला गेलेला आहे. महिला पोलिसांची संख्या जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. एवढंच नाही तर रोडच्या पलीकडे त्या ठिकाणी 2 गाड्या ज्या आहेत, उजवीकडे 2 गाड्या डावीकडे लावण्यात आलेल्या आहेत. म्हणजे पूर्णतः या सगळ्या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. कुठंही जर आंदोलक आले तर त्यांना पांगवण्याकरता किंवा त्यांना अडवण्याकरता पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावलेला आहे. काल जो प्रकार घडला तसा प्रकार पुन्हा घडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे. याच पार्श्वभूमीवर किला कोट संपूर्ण परिसर जो आहे या परिसराला पोलिसांनी छावणीचं स्वरूप दिलेलं आहे. हळूहळू पोलिसांची कुमक जी आहे ती आणखीन वाढवली जाते, कारण का काल जो प्रकार घडला त्यावेळी अचानक ST कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावरती सिल्वर ओक येथे हल्ला केला आणि आता पुन्हा जयश्री पाटील यांनी ST कर्मचाऱ्यांना या किला कोर्टामध्ये जमण्याचं आवाहन केलं. त्यामुळे इथं ST कर्मचारी जमू नये आणि त्यांनी कोणत्याही कोर्टाच्या कामामध्ये अडचण निर्माण करू नये याकरता पोलिसांनी हा मोठा बंदोबस्त लावलेला आहे.
बरोबर आहे. मात्र आपण अजित सकाळी पाहिलं ज्यावेळेला तुम्ही देखील या एसटी कर्मचाऱ्यांशी बातचीत केली होती त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं, ज्यावेळेस आम्हाला न्यायालयाचा निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल आणि त्यानंतरच आम्ही इथनं उठू. आता मात्र त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका बदललेली दिसतीये. मुळात त्यांच्या दोनच मागण्या होत्या. एकतर गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतःहून येऊन त्यांना तो निकाल वाचून दाखवावा आणि रात्री ज्या पद्धतीने त्यांना बाहेर काढण्यात आलं त्यानंतर त्यांचे बरेचसे कर्मचारी जे आहेत ते त्यांच्या संपर्कात नाही आहेत, त्यांना संपर्कात आणावं, या दोन मागण्या होत्या. तोपर्यंत तिथून उठणार नव्हते. पण आता शेवटी रेल्वेनं एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. कायदेशीर सगळ्यांच्या तिकीट जे आहेत त्या तपासल्या जात आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचारी, रेल्वे अधिकारी आणि एस टी कर्मचारी यांच्यामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी वाद होताना सुरुवातीला दिसला. पण नंतर बहुतांश एस टी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तिकीट काढल्या होत्या. त्यामुळे काही कर्मचारी जे अजूनही बसलेले आहेत. पण पोलिसांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कुठे गर्दी करू नका, कारण गजबजलेल्या ठिकाणी सकाळची वेळ आहे. मोठ्या संख्येने इथं जे प्रवासी आहेत ते येतील आणि यामुळे इथं गर्दी करू नका, एक जमाव कुठे करू नका, 4 पेक्षा जास्त जण उभं राहू नका अशी विनंती त्यांना केली आणि एकेकांना लांब केलं जातं. अगदी बरोबर आहे. या स्थानकावरच्या गर्दीमुळे कदाचित इतर प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता अधिक आहे आणि म्हणूनच पोलिसांचा बंदोबस्त अधिक वाढवण्यात आला आहे. अजित, आपण पाहिलं तर एकतर सिल्वर ओकवरचा हल्ला प्रकरण यावर पवारांवर हल्ल्याचा कट होता. आपल्याला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कट रचून सिल्वर ओकवर हा हल्ला करण्यात आलाय. त्यामुळे या सगळ्यामध्ये पोलिसांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यामुळे पोलिसांची चौकशी झाली आहे का? कारण अजित पवारांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हा हल्ला होतोय, आंदोलक या ठिकाणी जमत आहेत, पत्रकार, प्रसार माध्यमे या ठिकाणी उपस्थित आहेत, मात्र पोलीस नाही आहेत. अगदी बरोबर आहे. कालच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली गेली आहे आणि हे काल जे आंदोलन झालं होतं त्यामध्ये नेमकी कोणाची चूक आहे आणि कशा पद्धतीने हे फेल्युअर आहे. कारण का आपल्याला माहिती आहे की हा एक वेगळा भाग झाला आंदोलनाचा. पण या उपर मुंबई हे नेहमी दहशतवाद्यांच्या टार्गेटवरती असतं. मुंबईमध्ये अतिमहत्त्वाचे व्यक्ती असतात. शरद पवार हे अतिमहत्त्वाचे व्यक्ती आहेत आणि त्यांची सुरक्षा ही झेड दर्जाची आहे. असं असताना त्याचबरोबरीनं वारंवार शरद पवार यांच्या विरोधामध्ये किंवा यांच्या बाबतीमध्ये आपत्तीजनक वक्तव्य केली जात होती. मग ते गुणरत्न सदावर्ते असतील किंवा एस टी कर्मचारी असतील यांच्याकडून वारंवार ती वक्तव्य केली जात होती. त्यामुळे तिथं बंदोबस्त का लावण्यात आला नाही. याचबरोबरीनं आझाद मैदान ते सिलो रोड या सगळ्या मधल्या काळामध्ये जी लोकं जमली ती तिथं कशी जमली, आझाद मैदान बाहेर पडताना पोलिसांनी त्यांना विचारलं नाही का? तिकडे गेले, जवळपास 100 कार्यकर्ते इकडे जमा झाले. तिकडे जमा झाल्यानंतर पोलिसांना त्याची खबर लागली नाही का? तिथे उपस्थित पोलीस जे होते त्यांनी याची खबर जी आहे ती जवळच्या पोलिसांना दिली नाही का किंवा कंट्रोलवर दिली नाही का? आणि एवढं सगळं होत असताना पोलीस तिथे का उपस्थित झाले नाही? आंदोलक मोठ्या संख्येने घुसून आतमध्ये जाऊन त्यांनी दगडफेक केली, हल्ला केला, चप्पल फेकल्या. याचबरोबरीनं आतमध्ये शरद पवार होते याची माहिती त्यांना मिळाली होती. जाऊन त्यांनी पुन्हा हा सगळा प्रकार केला. तर इथं कुठेतरी पोलिसांची खूप मोठी चूक आहे. त्यांचं इंटेलिजन्स फेलियर आहे, त्यांचं कम्युनिकेशन गॅप आहे, रिस्पॉन्स जो त्यांचा वेळ आहे तो फार इथं जास्त पाहायला मिळाला. त्यामुळे ह्या सगळ्या मुद्दे लक्षात घेता आता नेमकं पोलीस कशा पद्धतीने पोलिसांवरच काय कारवाई करते देखील पाहावं लागेल आणि त्याकरता वरिष्ठांची समिती जी आहे त्यांनी आपली चौकशी सुरू केलेली आहे. अगदी बरोबर. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या आंदोलनानं एक वेगळं वळण घेतलं. सिल्वर ओकवर जाऊन हे आंदोलन धडकलं. सिल्वर ओकवर शरद पवार असताना देखील या ठिकाणी हल्ला करण्यात आला. हल्ल्याआधी काही जण एकमेकांच्या संपर्कात असल्याचं सुद्धा कळलं होतं आणि हल्ल्याआधी एक बैठक देखील झालेली होती. बैठकीत कोर कमिटीचे सदस्य होते. या बैठकी संदर्भातील सुद्धा काही माहिती अजित पुढे आली आहे का पोलिसांकडनं? जे 103 आंदोलक पोलिसांनी अटक केलेले आहेत यांच्या चौकशीतून ही माहिती समोर आलेली आहे की सिलो रोड इथं जमण्याकरता त्यांना विशिष्ट आदेश दिले गेले. तिथं जाऊन हंगामा करायचा आहे, आंदोलन करायचं आहे, आपला आक्रोश व्यक्त करायचा आहे. जे आंदोलन तिकडे केलं जाईल ते आक्रोश आंदोलन असेल अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन या सगळ्या कर्मचाऱ्यांना दिले गेले होते आणि तिथं त्यांना घेऊन जाण्याकरता देखील एक वेगळी व्यवस्था केली गेली होती. याकरता काही जण एकमेकांच्या संपर्कामध्ये होते. एवढंच नाही तर शरद पवार घरी आहेत का, पोलीस बंदोबस्त किती आहे, किती वेळा तिकडे जावं लागेल, या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ती एकमेकांमध्ये झाली होती आणि त्यानंतर हा हल्ला करण्यात आला.
त्यामुळेच पोलिसांनी FIR दाखल करताना त्यामध्ये सुनियोजित कट रचून हा हल्ला केला गेला असा FIR दाखल केलेला आहे आणि त्यामुळेच त्यांनी 120B हा कलम लावलेला आहे, म्हणजेच गुन्हेगारी कट रचणं हा कलम लावलेला आहे. अजित, अगदी थोडक्यात सदावर्तेंसह ज्या ज्या एसटी कर्मचाऱ्यांना काल अटक झाली आहे त्यांना आता न्यायालयात हजर केलं जाणार आहे. साधारण किती वाजेपर्यंत या सगळ्यांना तिथं आणण्यात येईल? साधारणपणे 11च्या सुमारास या सर्व कर्मचाऱ्यांना आणि गुणरत्न सदावर्ते यांना किला कोर्टामध्ये आणलं जाईल. त्या ठिकाणी त्यांची पेशी केली जाईल. काय नेमकं काल गुन्हा घडला, त्यामध्ये पोलिसांना प्रकरणामध्ये काय माहिती हाती लागलेली आहे, तपास करण्याकरता त्यांना किती पोलीस कोठडीची गरज आहे, हा जो हल्ला झाला होता हा किती सुनियोजित होता आणि याच्यामागे किती मोठा गुन्हेगारी उद्देश होता, हे सगळे गोष्ट जे आहे, सगळ्या माहिती जी आहे ते पोलीस तयार करतील आणि रिमांड तयार करून न्यायालयामध्ये सादर करतील आणि त्यानंतरच त्यांना पुढे कशा पद्धतीनं आपल्यावरती काय आरोप लावलेले ते कळेल आणि पोलिसांना किती दिवसांचे रिमांड दिले ते हे देखील पाहावं लागेल. अगदी बरोबर. त्यामुळे या संपूर्ण घटनांकडे आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. अजित, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर काल सिल्वर ओकवर झालेल्या हल्ल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलंय. आंदोलकांना भडकवणाऱ्याला पोलीस शोध घेत आहेत, मात्र पोलीस यंत्रणा कमी पडल्याचं अजित पवार देखील म्हणालेले आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर आंदोलकांनी आंदोलन का सुरू ठेवलं असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केलाय. आणि अशा प्रकारचे हल्ले महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते. आम्ही कोर्टाचे सगळे निर्णय मान्य केले, कधीच आडमठेपणाची भूमिका घेतली नाही. मात्र अनेकदा आवाहन करूनही कर्मचारी आंदोलन करत राहिले. कर्मचाऱ्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याचं पवार यांनी म्हटलंय. पोलीस आता मास्टर माइंडला शोधून काढणार असल्याचं सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तर अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना गृह विभागावर देखील टीका केलेली आहे. पोलीस यंत्रणा कमी पडली असल्याचं अजित पवार यांनी वक्तव्य केलंय. तर सरकारनं आडमुठेपणाची भूमिका कधीच घेतली नाही, मात्र या आंदोलकांनी आडमुठेपणाची भूमिका का घ्यावी, एसटी कर्मचाऱ्यांना अनेकदा आवाहन करून देखील त्यांनी ऐकलं नाही, आडमुठेपणाची भूमिका घेतली असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. पोलीस यंत्रणेच्या जे काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचं काम त्यांचं असतं, त्याच्यामध्ये ती लोक कुठंतरी कमी पडलीत हे निर्विवाद सत्य आहे. कारण ती लोक ज्यावेळेस तिथं आलेली होती त्याच्या मागे मीडियाचे पण कॅमेरे आहेत. मग मीडियाचे कॅमेरे येतात याचा अर्थ मीडिया बरोबर माहिती घेतं. म्हणजे मीडियाचंही काम तेच आहे की कुठं काय चाललेलं आहे ते ॲक्युरेटपणे लोकांच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करायचा. पण हे जर मीडियानी शोधून काढलं तर मग संबंधित यंत्रणेला पोलीस विभागाच्या का नाही ते शोधता आलं. त्याच्याही संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी, त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्याबद्दलची चौकशी करायला सांगितलेली आणि त्याच्यातल्या वस्तुस्थिती पुढे येईल. मला जे काही सांगायचं ते मी अतिशय सुस्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे. पोलीस यंत्रणा ह्याच्याबद्दलचं नक्की मास्टर माइंड कोण आहे, कुणामुळे हे सगळं घडलं हे शोधतील आणि ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. तर राज्यातलं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून कालचा हल्ला हे एक राजकीय षडयंत्र असल्याचं संजय राऊत म्हणाले. कट कारस्थान करणाऱ्यांवर कारवाई होणार असून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. सिर्फ महाराष्ट्र के नहीं तो देश के एक बहुत ही मान्यवर नेता है. उनके साथ उनके घर पर जाकर इस प्रकार से व्यवहार करना ये हमारी संस्कृति और संस्कार नहीं है. लेकिन कुछ लोग अचानक से नेता बनकर उभर आए हैं. उनको एक पॉलिटिकल पार्टी से विशेष ताकत कुछ लोग दे रहे हैं, तो ये ठीक नहीं है. राजनीति में उलटफेर होते हैं तो आपके भी घर है और आप भी शीशे के घर में रहते हो, ये ध्यान में रखिए.
आणि आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्र केसरीकडे. कोण पटकावणार यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब? तर महाराष्ट्र केसरीची उपांत्य फेरी ही सुरू असून हर्षवर्धन सदगीर आणि हर्षद कोकाटे यांच्यामध्ये सेमीफायनलसाठी उपांत्य फेरीसाठी लढत सुरू आहे. हर्षवर्धन गेल्या वेळेचा महाराष्ट्र केसरी असून गादी विभागात दोघांच्यात ही लढत सुरू आहे. तर हर्षवर्धन सादगीरची प्रतिष्ठा त्यामुळे पणाला लागलेली आहे. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ब्लू कास्टूमचे कालेचरण सोलनकर विजय झाले. आम्ही गेलाय साठी अकोला अक्षय बोरगे पुणे शहराला देवा वा सर्वांनी परत दोन पुण्याची कमाई शकला तन्मय गरगरवार चंद्रपूर तन्मय गरगरवार चंद्रपूर लालपट्टी तुमचा पाटीलमध्ये लाल कासोड्या 2009 निळ्या कासोड्या आहे की हर्षवर्धन सादगीरची प्रतिष्ठा जी पणाला लागली होती यामध्ये आता हर्षवर्धन सादगीरचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे आणि हर्षद कोकाटेचा विजय झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नक्कीच नवा महाराष्ट्र केसरी मिळणार हे मात्र निश्चित झालंय. आणि अखेरचे 37 सेकंद आणि संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षद कोकाटे पुणे शहर विजय. ऐका रघुवे आबा एक मिनिट आबा प्लीज 1-2 मिनिटं ऐका. कोच दुसरा कोच नाही मागं स्वयंसेवक आहे त्यांनी सुद्धा लक्ष द्या. फक्त एकच कोच. थँक्यू. एकानच कोचिंग ओम नंबोरिया यवतमाळ लाल कास्टूम अश्विन मध्ये भंडारा निळा कास्टूम. जरा थोडं कंट्रोल. पहिलीच फेरी चालू आहे. एक कोण हर्षवर्धन सदगीरच्या त्याचा जबाब अटीतटीची लढत चालू आहे. आणि हर्षद कोकाटे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ब्लू कास्टूमचे कालेचरण सोलनकर विजय झाले. आम्ही गेलाय आणि यानंतर पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. दौऱ्याची दृश्य पाहून जग अगदी हेलावून गेलंय. त्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या नव्या गुंतवणुकीवरती बंदी आणण्याचा विचार केला जातोय. रशियाच्या वित्तीय संस्था आणि सरकारी मालकीच्या उद्योगांवर अधिक निर्बंध आणि सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांवर निर्बंधांचा या उपाययोजनांमध्ये विचार सुरू असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितलं. युक्रेन विरुद्ध युद्ध चालू ठेवण्यासाठी पुतीन ज्या संसाधनांवरती अवलंबून आहेत ती कमी करणं, दोन्ही पर्यायांमधून एकाची निवड करण्यास भाग पाडणं हेच आमचं ध्येय असल्याचं त्या म्हणाल्या.
युक्रेनमध्ये प्राणपणानं लढणाऱ्या सैनिकांचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सन्मान केला. शहीद झालेले सैनिक आणि छायाचित्रकारांच्या कुटुंबियांचाही त्यांनी सन्मान आणि सांत्वन केलं. रशियाच्या हल्ल्यात देशाचं रक्षण करणाऱ्या नागरिकांसाठी मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. मारिन्स्की पॅलेसमधील समारंभ हॉलमध्ये युक्रेनचे राष्ट्रपती सहसा परदेशी पाहुण्यांचं स्वागत करतात. त्या हॉलला व्हाईट हॉल ऑफ युक्रेन हिरोज असं नाव दिलं जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. रशियन बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या डोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रदेशातील निर्वासित रशियन शहर यारोस्लावमधील स्थलांतरित नागरिक हळूहळू तिथल्या जीवनाशी स्वतःला जुळवून घेत असल्याचं रशियन आरआय ट्रायो एजन्सीच्या व्हिडिओमध्ये दिसतंय. मॉस्कोच्या ईशान्येला सुमारे 250 किलोमीटर दूर असलेल्या शहरात टॉय सेलर नावाच्या कार्यक्रमासाठी कुटुंबियांना थिएटर आणि सहलीवरती नेलं जात असल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय. आणि आरआय ट्रायोच्या म्हणण्यानुसार डोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रदेशातील 480 लोक यारोस्लावमध्ये आलेत. रशियन आपत्कालीन मंत्रालयाचे अधिकारी सर्व प्रकारची मदत करत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. लिव्हच्या लिचाकिवमध्ये कारवाईत मारल्या गेलेल्या युक्रेनियन सैनिकांचा दफनविधी पार पडला. युक्रेनियन सशस्त्र दलाचे सार्जंट अँड्री कोस्टिव वय वर्ष 37 आणि सैनिक व्हिक्टर मार्को वय वर्ष 52 हे दोघे अलीकडेच युद्धामध्ये मारले गेले. त्यांचं पार्थिव दफन करण्यात आलं. 24 फेब्रुवारी 2022 पासून युक्रेनवर रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून किती सैनिक मारले गेले याची कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही. पोलंडचं सीमावर्ती शहर प्राझेमिल्स्कमधील एका पाककला शाळेचं विद्यार्थी युक्रेन निर्वासितांसाठी हजारो सँडविचेस तयार करतायत. युद्ध सुरू झाल्यापासून 23 लाखांहून अधिक युक्रेनियन नागरिक हे पोलंडमध्ये आलेत. पाककला शाळेचे 600 पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्यासाठी स्वयंपाकघरात सतत काम करतायत. ट्रेन किंवा बसमधून प्रवास करून आलेल्या निर्वासितांना उतरल्यानंतर सर्वात आधी सँडविच दिले जाते. याआधी दररोज 1.5 लाख शरणार्थी येत होते आणि आता ही संख्या साधारण 20,000 पर्यंत आहे. विद्यार्थी आता दिवसाला सुमारे 2000 सँडविचेस बनवत असल्याची माहिती शाळेचे संचालक अँड्रेज ओलेजेनिक यांनी सांगितलं. आधी दिवसाला किमान 16,000 सँडविच बनवले जात होते असेही त्यांनी म्हटलं. युक्रेनमध्ये रशियन सैन्याद्वारे संभाव्य फाशी आणि इतर अत्याचारांच्या पुराव्यांवरून संताप वाढलेला असताना युद्धात दोन्ही देशातील जगप्रसिद्ध बॅले नर्तकांनी शांततेचं आवाहन करण्यासाठी नेपल्समध्ये एकत्रित नृत्य केलं आणि त्यातील एक युक्रेनियन नृत्यांगना होती जी मायदेशातील युद्धातून पळून गेली होती. यातून रेड क्रॉससाठी निधी उभारण्याचा प्रयत्न केला गेला आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. रशियाच्या युक्रेनवरील युद्धकृत्यामुळे रशियाविरोधात जागतिक निर्बंधांची लाट आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तर पुतीन यांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. युनायटेड किंगडमनं तर रशियाच्या आर्थिक कोंडी करण्यासाठी त्वरित काही निर्बंध लागू केलेत. अमेरिकेनं तर पुतीन यांच्या कुटुंबाची कोंडी करण्याचं ठरवलंय. रशियन बँकांवरती निर्बंध घालण्याबरोबरच पुतीन यांच्या दोन्ही मुलींवर सुद्धा निर्बंध आणलेत. युकेनं बुधवारी मोठ्या बँकांविरुद्ध मालमत्ता गोठवली आणि रशियामधील ब्रिटिश गुंतवणुकीवरती बंदी आणण्यात आली. शिवाय यावर्षी आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आता बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल एक येते ती म्हणजे पहाटे एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदान इथून पोलिसांनी हुसकावून लावलं होतं आणि या कर्मचाऱ्यांनी त्यानंतर सीएसएमटी स्थानकात ठिय्या मांडला होता. तर आता सीएसएमटी स्थानकातून देखील कर्मचाऱ्यांना हुसकावून लावण्यात आले आणि ज्यांच्याजवळ तिकीट असेल त्यांनाच स्थानकावर थांबवण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. प्रत्येकाकडील तिकीटं तपासली जात आहेत. तर सीएसएमटी स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय. सीएसएमटी स्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. त्यामुळे प्रत्येक या एसटी कर्मचाऱ्यांकडनं या आंदोलकांकडनं त्यांच्या तिकिटाची तपासणी केली जाते. आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. थेट आपण मनोजकडे जाणार आहोत. मनोज, सध्या काय सुरू आहे? या ठिकाणी रेल्वेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते आलेले आहेत. सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे. GRP असेल, सुरक्षा बल असेल, ते या ठिकाणी आलेले आहेत. GRPचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा आलेले आहेत. ADG आहेत, रेल्वे कमिशनर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. जे रेल्वे स्थानक आहे लोकलचं, त्या लोकलवर जे कर्मचारी होते ते कर्मचारी त्यांना सगळ्यांना इथून काढून देण्यात आलेलं आहे. ज्यांच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट होते त्यांनासुद्धा 2 तासाची व्हॅलिडिटी होती, त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. ज्यांच्याकडे
बाहेरगावी जाण्याचे तिकीट होते त्यांनासुद्धा काढून देण्यात आलं असून बाजूला जो मेन रेल्वे स्टेशन आहे त्याच्या जो वेटिंग हॉल आहे तिथे त्यांना हलवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आता तो पूर्ण परिसर जो आहे तो खाली करण्यात आला असून आता या ठिकाणी रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हे लोहमार्ग पोलीस स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आणि या ठिकाणी जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत। रेल्वे कमिशनर असतील, ADG असतील, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हा सगळा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे किंवा जे कर्मचारी असतील ते कर्मचारीसुद्धा आणखी या ठिकाणी येऊ नये किंवा जे बाहेर गेलेले आहेत ते या ठिकाणी येऊ नये किंवा अतिरिक्त जे जास्तीचे कर्मचारी असतात ज्यांच्याकडे तिकीट नाही ते या ठिकाणी येऊ नये त्यासाठी हा सगळा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कारण मुंबईकर आहेत ते कामावर जाण्यासाठी निघालेले असतात, मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हा सगळा जो पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी जे कर्मचारी होते त्यांना हलवण्यात आल्याचं जे रेल्वेचे सिनियर DSC आहेत श्रीवास्तव यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। मनाली अगदी बरोबर आहे मनोज, तिथे जे उपस्थित रेल्वे पोलीस असतील किंवा पोलीस बंदोबस्त जो अतिरिक्त वाढवण्यात आला त्यांच्याशी आपल्याला बोलता येईल का? त्यांची भूमिका या सगळ्यावर काय आहे, नेमकं त्यांचं देखील काय म्हणणं आहे हे आपल्याला जाणून घेता येईल का त्यांच्याकडनं? आत्ता सध्या ते जे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत या ठिकाणी रेल्वेचे पोलीस आयुक्त असतील किंवा ADG असेल ते सगळे आलेले आहेत, परंतु ते सध्या मीटिंग करतायत कारण ते आत्ता आलेले आहेत। आणि इथली जी परिस्थिती होती काल रात्रीपासूनची सकाळची आणि आताची काय परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टीवर आता ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत। कारण जशी जशी वेळ जाईल तसं तसं जे कर्मचारी आहेत किंवा बाहेरचे कर्मचारी आहेत ते येऊ शकतात अशी सुद्धा एक शंका आहे आणि त्याच अनुषंगाने ही सगळी जी बातचीत आहेत ती हे वरिष्ठ अधिकारी करत आहेत। त्यामुळे आत्ता त्यांच्याशी बोलणं होऊ शकणार नाही कारण ते मीटिंग घेत आहेत। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, कायदा सुव्यवस्था राखल्या जावी आणि जे इतर प्रवासी येत आहेत या ठिकाणचे त्या प्रवाशांना सुद्धा याचा त्रास होऊ नये यासाठी ही सगळी बैठक आहेत। आणि साधारणतः अर्ध्या तासामध्ये हे जेव्हा बाहेर येतील त्यावेळेस मात्र आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल कशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे, काय करण्यात येईल, ही सगळी बातचीत आहे ती नंतरच करता येणार आहे। मनाली अगदी बरोबर आहे, त्यामुळे हे आपण जाणून घेणारच आहोत मनोज। मात्र आपण दृश्यांमध्ये पाहतोय एकतर ST कर्मचारी या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत CSMT स्थानकावर आणि दुसरीकडे आता प्रवाशांची गर्दी जी आहे ती जसा जसा दिवस उजाडत जातोय तशी तशी गर्दी या CSMT स्थानकातली वाढत चालली। त्यामुळे इतर प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये किंवा त्यांचा खोळंबा होऊ नये म्हणून ज्यांच्याकडे तिकीट असेल त्यांना देखील पोलीस बाहेर हुसकावून लावणार आहेत का? अगदी बरोबर आहे। या अनेक कर्मचारी होते ते रात्री आले होते, नंतर अनेक कर्मचाऱ्यांनी प्लॅटफॉर्म तिकीटसुद्धा काढलं होतं, स्वतः ते तिकीट काढून या ठिकाणी बसले होते। परंतु ते तिकीट जे होतं त्याची वेळ सकाळी 7ची कुणाची 8ची अशी होती आणि हे तिकीट जे असते ते फक्त 2 तासाचा कालावधी असतो, त्याची व्हॅलिडिटी असते आणि 2 तासानंतर हे तिकीट आहे ते इनव्हॅलिड होते आणि त्यामुळेच सर्व जे कर्मचारी त्या ठिकाणी बसले होते त्या सर्वांचे तिकीट तपासण्यात आले। ज्यांची व्हॅलिडिटी पूर्ण झाली होती त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं। तर अनेकांजवळ आजचं तिकीटसुद्धा होतं जे बाहेर गावावरून या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडे तिकीट जे होतं। असे जे कर्मचारी होते या सर्व कर्मचाऱ्यांना CSMTचं जे मेन स्टेशन आहे तिथे जो वेटिंग हॉल आहे त्या वेटिंग हॉलमध्ये ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे काही कर्मचारी होते ते कर्मचारीसुद्धा बाहेर गेलेले आहेत। त्यामुळे आता हे जे स्टेशन आहे ते या ST कर्मचाऱ्यांनी जे भरलेलं होतं ते आता पूर्णतः खाली झालेलं पाहायला मिळत आहेत आणि जे मुंबईकर प्रवासी आहेत ते सुद्धा आता सुरळीतपणे ये जा करत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर ज्यांच्याकडे तिकीट असेल त्यांनाच स्थानकामध्ये थांबण्यात येणार आहे। त्यामुळे आझाद मैदानानंतर ST कर्मचारी जे आहेत ते आता CSMT स्थानकामध्ये आपला ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पोलिसांची तिकडे आता एक बैठक देखील मीटिंग देखील सुरू झाली, चर्चा सुरू आहे की या आंदोलकांना CSMT स्थानकामध्ये थांबू द्यायचं की नाही, कारण आझाद मैदानातून त्यांना हुसकावून लावण्यात आलेलं होतं। मात्र तिकीट तपासल्यानंतर ज्यांच्याकडे तिकीट आहे त्यांनाच थांबण्याची परवानगी दिली आणि इतरांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलीस नेमकी काय भूमिका घेणार आहेत याकडे सुद्धा लक्ष लागलेले आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या ठिकाणी आहेत। मनोज, तिथे ST कर्मचारी देखील आहेत आणि त्यांच्याशी देखील आपण संवाद साधू शकतोय की काही कर्मचाऱ्यांना सकाळी जे तिथे हजर होते तिकीट नसल्यामुळे बाहेर काढलेलं आहे, काय त्यांचं म्हणणं आहे? अगदी बरोबर आहे।
हे जे कर्मचारी आहेत ते आता एकतर काही स्टेशनच्या बाहेर गेलेले आहेत आणि काही कर्मचारी आहेत ते माझ्यापासून दूर जवळपास 100 ते 150 फुटावर जो वेटिंग हॉल आहे त्या हॉलमध्ये गेलेले आहेत आणि या ठिकाणी जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत. जे या ठिकाणी जे रेल्वेचं जे पोलीस ठाणं आहे लोहमार्ग पोलिसांचं त्या ठिकाणी ते आलेले आहेत. ते सगळी मीटिंग करत आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी असल्यामुळे आता या ठिकाणी जे कर्मचारी होते ते कर्मचारी सगळे बाहेर आहेत किंवा ते हॉलमध्ये आहेत. आता त्यांच्याशी चर्चा होऊ शकणार नाही, मनोज, त्या परंतु ते पोलीस जेव्हा बाहेर अधिकाऱ्यांना काढले जात विचारता होते येईल त्यावेळेस आपल्याला मात्र की ते नाराज त्यांना होते. नेमके काय आदेश देण्यात आलेले आहेत? जे पोलीस अधिकारी आलेले आहेत त्यांना तर आदेश हाच आहे की कायदा सुव्यवस्था जी आहे ती अबाधित राखल्या जावी. जे मुंबईकर आहेत त्या मुंबईकर जे चाकरमानी आहेत त्यांना त्रास होऊ नये आणि यासाठीच म्हणून आता हे अधिकारी जे आलेले आहेत ते या ठिकाणी जे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची जी कॅबिन आहे त्या कॅबिनमध्ये बसलेले आहेत. या ठिकाणी फक्त CSMT परिसरातलेच किंवा पोलीस स्टेशनचेच कर्मचारी असं नाही आहे, तर रेल्वे GRPचे जितके पोलीस स्टेशन मुंबई आणि जवळपास आहेत त्या सगळ्या परिसरातले ही जी अगदी बरोबर आहे. कर्मचारी पोलीस आहेत, ते ताफा या जो आहे ठिकाणी तो तैनात मोठ्या करण्यात प्रमाणात आलेले आहेत. तैनात करण्यात आलेला आहे. मनोज, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी येते. महाराष्ट्र केसरी संदर्भातली. महाराष्ट्र केसरीची उपांत्य फेरी लढत सुरू होतीये. पृथ्वीराज पाटील आणि हर्षल कोकाटे या 2 कुस्तीपटूंमध्ये ही लढत रंगणार आहे. यातील विजेता महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये जाणार आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीमध्ये ही लढत नेमकं कोणात रंगणार याकडे सुद्धा सगळ्यांचं, संपूर्ण महाराष्ट्राचं आणि कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. फक्त एक कोच ठेवा, 2-2-3-3 कोच नाही, कोच बाहेर काढा, एक तास फक्त एक कोच. तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, आपण पाहतोय तिकडचा उत्साह दृश्यांमधूनच आपण दाखवू शकतो प्रेक्षकांना की प्रत्येक कुस्तीप्रेमी उत्सुक आहे महाराष्ट्र केसरीचा चेहरा पाहण्यासाठी. कोण होणार नवा महाराष्ट्र केसरी? त्यापूर्वी उपांत्य फेरीला सुरुवात होतीये. काय अपडेट्स? सध्या या ठिकाणी सुरू आहे. अत्यंत चुरशीनं दोघेही पैलवान या मैदानामध्ये उतरलेले आहेत. खरं तर प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत, कारण या वर्षी आहे तो महाराष्ट्र केसरीचा नवा पैलवान आहे तो महाराष्ट्राला मिळणार आहे आणि या दोघांच्या लढतीतला एक पैलवान आहे तो अंतिम फेरीमध्ये जाणार आहे आणि माती विभागातला एक पैलवान आहे त्याच्याशी या पैलवानाची लढत आहे ती अंतिम फेरीसाठी होणार आहे आणि त्यानंतर त्या दोघांच्या लढतीत जो विजयी होईल त्याला महाराष्ट्र केसरीचा किताब आहे तो यावर्षी मिळणार आहे. मात्र या ठिकाणी तत्पूर्वी जो हा सामना होतोय या सामन्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागून राहिलेलं आहे. दोघेही पैलवान आहेत ते एकमेकांच्या वरती पकड आहे ती करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकूणच पाहायला गेलं तर अत्यंत चुरशीनं ही लढत होताना पाहायला मिळतात. दोघेही पैलवान एकमेकावरती आक्रमक करताना पाहायला मिळत आहेत. जोरदार पकड आणि खाली खेचण्याचा प्रयत्न आहे तो पैलवानांचा होतोय आणि दुसऱ्या बाजूला या पैलवानांच्या समर्थकांचं धर खाली वळ अशा पद्धतीचं जी आवाज आहे तो मैदानावरती या ठिकाणी घुमताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर पैलवान एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेऊन एकमेकांना भिडत आहेत आणि अत्यंत चुरस आहे ती या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी गुणांच्या आघाडी आहेत ते पैलवान घेताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा खाली पट काढण्याचा प्रयत्न आहे तो पैलवानांच्याकडून सुरू होतोय. पकड आहे ती पृथ्वीराज पाटील यांनी घेतलेली आहे. या ठिकाणी अत्यंत अशी चुरस आणि खाली पृथ्वीराज पाटील आहे ते खेचलेलं आहे. खरं तर पृथ्वीराज पाटील हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा पैलवान आहे आणि भारतीय सैन्य दलामध्ये सुद्धा तो या ठिकाणी सैन्याच्या वतीने आहे तो सेवेत आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्याचं योगदान आहे भारतीय सैन्य दलातलं अत्यंत उत्तुंग असं आहे आणि या ठिकाणी तो महाराष्ट्र केसरीमध्ये उतरलेला आहे. एकूणच पाहायला गेलं तर अत्यंत चुरस या दोघांच्या लढतीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात आहे ते प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांचीही उत्सुकता ती या लढतीकडे आहे ती लागून राहिल्याचं दिसून येते.
या ठिकाणी मैदानामध्ये आवाज सुद्धा येतोय की धर खाली खेळ चितपट कर अशा पद्धतीचा आवाज या ठिकाणी घुमताना पाहायला मिळतोय. अत्यंत सुरस या दोन्ही लढतीमध्ये आणि पट काढून खाली खेचण्याचा प्रयत्न आहे आणि एकमेकावरती धरपकड आणि अत्यंत सुरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चितपट करण्याचा प्रयत्न आहे तो पृथ्वीराज पाटीलकडून होताना पाहायला मिळतोय. गुणांची कमाई आहे ती पृथ्वीराज पाटील या ठिकाणी आक्रमण करून घेताना पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा हर्षल कोकाटेला या ठिकाणी पृथ्वीराज पाटीलकडून उत्कृष्ट असे प्रदर्शन या ठिकाणी झालेलं मिळते. अत्यंत सुरस या सामन्यामध्ये पाहायला मिळते. ज्ञानेश्वर, साधारण ठिकाणी- किती फेरी असतात? उपांत्य फेरीला सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये किती फेऱ्यांमध्ये ही उपांत्य फेरी स्पर्धा पार पडते? 6 मिनिटांचा हा सामना असतो आणि या 6 मिनिटांच्या सामन्यामध्ये ही लढत आहे ती होत असते. या ठिकाणी पाहायला गेलं तर पुन्हा एकदा ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अत्यंत चुरस आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काही कारणास्तवी कुस्ती आहे ती थांबवलेली पुन्हा एकदा सुरू केलेले पंचांनी आणि या ठिकाणी पाहायला मिळते की पुन्हा एकदा आक्रमक आहेत ते दोन्ही पैलवान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 8 गुण आहेत ते पृथ्वीराज पाटीलने मिळवले आणि 8 गुणासह पृथ्वीराज पाटीलची आघाडी यामध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी पुन्हा एकदा हे पैलवान लढताना पाहायला मिळते. खरं तर उन्हाचं प्रमाण सुद्धा साताऱ्यात अधिक आहे, मात्र काल पावसामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा या आता कुस्त्या थांबवण्यात आलेल्या आहे आणि 30 सेकंदाचा ब्रेक आहे तो झालेला आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पैलवान काहीशी आता विश्रांती घेताना पाहायला मिळतात. त्यांचे जे कोच आहेत ते त्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांना वारे घालताना त्यांच्या अंगावरचा घाम आहे तो त्या ठिकाणी दिसताना पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर, पुन्हा आताची एकदा गुणसंख्या एक किती आहे? कारण उपांत्य फेरी सुरू आहे, कोण बनणार महाराष्ट्र केसरी हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. आता जी उपांत्य फेरी सुरू आहे, पृथ्वीराज आणि हर्षद यांची गुणसंख्या काय आहे? पृथ्वीराजनं या सामन्यामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि पृथ्वीराजनं 8 गुणांची आघाडी घेत या सामन्यावरती आपली पकड आहे ती कायम ठेवलेली आहे. हर्षलला अद्याप एकाही गुणांची आघाडी घेता आलेली नाही. त्यामुळे पृथ्वीराज पाटीलची आक्रमकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. अशीच जर पृथ्वीराज पाटीलनं पकड कायम ठेवली तर तो या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकतो. मात्र कोणत्याही क्षणी काय होईल कुस्तीमध्ये सांगता येत नाही, कारण सध्या गुणावरती आघाडी असली तरी चुकून जरी चितपट झाला तर ते पृथ्वीराजला मागात पडू शकतं. त्यामुळे पृथ्वीराजचा बचावाचा या ठिकाणी पवित्र आहे तो अधिक प्रमाणात आता इथून पुढे असणार आहे आणि आक्रमक आणि बचाव या 2 पातळीवरती तो या ठिकाणी आता लढताना पाहायला मिळते. मन, मनगट आणि मेंदू या त्रिसूत्रीवरती ही कुस्ती आहे ती खेळली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी ताकद ही आजमावली जाते आणि त्या सगळ्या धर्तीवरती या कुस्तीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत चुरशीनं कुस्ती ही होताना पाहायला मिळते आणि एक थरार आहे ते थरार या ठिकाणी सगळे कुस्ती शौकीन अनुभवताना पाहायला मिळत आहेत. एकमेकांच्यावर आक्रमण हे दोन्ही पैलवान करताना पाहायला मिळतात. हर्षल आता मध्यंतरानंतर काहीसा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि पृथ्वीराजवरती पकड करताना पाहायला मिळते आणि त्यामुळे पृथ्वीराजचा काहीसा या ठिकाणी बचावाचा पवित्र आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर दोघेही आता ताकद आजमावताना पाहायला मिळतात आणि दोघांच्यासाठी अत्यंत हा चुरशीचा सामना असणार आहे, कारण यातला जो विजेता होईल तो या ठिकाणी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत जाणार आहे. जरी त्यानंतर तो जरी महाराष्ट्र केसरी नाही जिंकला तरी उपमहाराष्ट्र केसरी म्हणून मानाचा एक सन्मान आहे तो त्याला मिळाला जाऊ शकतो आणि त्यासाठी हा मान मिळवण्यासाठी या दोन्ही पैलवानांचे शर्तीचे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत आणि ही या आजच्या स्पर्धेतली महाराष्ट्र केसरी कोण ठरवणार याची ही कुस्ती आहे आणि त्यामुळे संपूर्ण कुस्ती शौकीनांचं आणि महाराष्ट्राचं सुद्धा या कुस्ती स्पर्धेकडे लक्ष लागलेलं आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर पृथ्वीराज आहे तो हर्षलला आपल्यावरती आक्रमण करू देत नाही आणि जरी आक्रमण केलं तर बचावाचा पवित्रा घेत त्याच्यावरती आघाडी घेण्याचा आहे तो प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळते. अत्यंत चुरस अशी या कुस्ती स्पर्धेमध्ये निर्माण झालेले आहेत. आता पाहायला गेलं तर दोघे एकमेकांची ताकद आहे ते आजमावताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 1 मिनिट आहे तो या कुस्तीचा आता शिल्लक राहिलेला आहे आणि 1 मिनिटातच नेमकं महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेत गादी विभागातून कोण जाणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळं आता या शेवटच्या काही क्षणामध्ये
या ठिकाणी नेमकं कोण बाजी मारणार याकडे तर संपूर्ण कुस्ती शौकीनांचं अगदी लक्ष बरोबर आहे लागलेलं आहे. ज्ञानेश्वर. आणि मात्र शेवट- पृथ्वीराजची गुणसंख्या तुम्ही म्हणालात त्यानुसार 8 आहे. हर्षलला अजूनही आपल्या गुणसंख्येवर पकड बसवता आलेली नाहीये, त्यामुळे चित्र स्पष्ट झालंय का? कारण अवघे काही सेकंदच आता शिल्लक राहिले. खरंच अवघे काही सेकंद राहिलेले. त्यांनी हर्षलला पृथ्वीराजवरती पकड मिळवायला अद्यापही आलेली नाही. त्यामुळे पृथ्वीराज पाटील या स्पर्धेमध्ये आहे ते निर्विवाद वर्चस्व आता ठेवून आहे. त्यामुळे पृथ्वीराज आता अवघ्या काही क्षणामध्ये ही वेळ बाकी आहे, त्यामध्ये आपल्यावर ते आक्रमण होऊ देणार का बचावात्मक पवित्रा घेऊन हर्षलला या स्पर्धेतून बाद ठरवणार हेच आता काही सेकंदात कळणार आहे. आणि काही सेकंदाची उत्सुकता आहे आणि ही उत्सुकता ताणली गेलेली आहे. या ठिकाणी स्पर्धा संपलेली आहे आणि अपेक्षेप्रमाणे पृथ्वीराज पाटील यांनी अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी लढत आहेत प्रवेश मिळवलेला आहे. तर आपण पाहतोय आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत पृथ्वीराज यांचा प्रवेश झालेला आहे. पृथ्वीराज हे उपांत्य फेरीची लढत जिंकलेले आहेत आणि हर्षलवर मात मिळवून त्यांनी अंतिम फेरी गाठलेली आहे. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, सध्या काय वातावरण आहे? आनंदाचं जल्लोषाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळत असेल. अत्यंत असा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळते. कॉलनी मुख्याचा आवाज येतो या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि आपण आता पृथ्वीराजशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करूया, कारण पृथ्वीराजनं या अंतिम सामन्यामध्ये आहे ती धडक घेतलेली आहे. व्यवस्थित पडाल फोन बाल आगळ काहीतरी हळू दे. चल 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 तू बाहेर चल. तरी थेट दृश्य आहेत साताऱ्यामधली महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यानची. पृथ्वीराज पाटील याचा उपांत्य फेरीत विजय झालेला असून अंतिम फेरीत प्रवेश मिळवलेला आहे आणि त्याचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत आणि इतरही राजकीय घडामोडी आपण पाहणार आहोत. मात्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.